ऐका गड्यानो तुम्हा सांगतो कथा अनोख्या मंत्राची, अनोख्या मंत्राची, त्या मंत्राने लिहिली गाथा देशाच्या स्वातंत्र्याची. जी जी रजी, क्रांतीवीरांच्या बलिदानाने गड्या अशी ही किमया घडली, गड्याशी किमया घडली. स्वातंत्र्याची उंच पताका गगनावरती फडफडली. जी जी रजी, थोर हुतात्मे झाले त्यांच्या बलिदानाचे स्मरण करू, बलिदानाचे स्मरण करू. देशासाठी अमर झाले त्या वीरांना नमन करू. जी जी रजी, भारत भूमीसाठी लढले त्या वीरांना विसरू नको, त्या वीरांना विसरू नको. सरळ साथ देशाला द्यावी मार्ग वाकडा धरू नको. जी जी रजी, भारत भूचे सैनिक आपण जाती जातीमध्ये फुटू नको, जाती जातीमध्ये फुटू नको. धर्म धर्मामध्ये फुटू नको, भाषे भाषेमध्ये फुटू नको. जी जी रजी, भारत भूचे सैनिक आपण प्रांत प्रांतामध्ये फुटू नको, प्रांत प्रांतामध्ये फुटू नको. प्रांत प्रांतामध्ये फुटू नको, प्रांत प्रांतामध्ये फुटू नको. भारत भूचे सैनिक आपण तुकडे तुकडे करू नको. जी जी रजी, भारत भूचे सैनिक आपण मार्ग वाकडा धरू नको, मार्ग वाकडा धरू नको. मार्ग वाकडा धरू नको. मार्ग वाकडा धरू नको. पण आम्हाला हे सांगणारे तुम्ही कोण? कोणत्या गावचे? हमको हमारी भाषा में समझाओ. तुला मराठी येत नाही? आम्ही के बंगाली येते. म्हणे गुजराती आवडे, मला उर्दू येते. म्हणे गुजराती आवडे, मराठी आवडे. अरे जर असंच आपल्या क्रांतीवीरांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी लढले असते, आपापला प्रांत बघून लढले असते, तर आज देशाला स्वातंत्र्य भेटलं असतं का? टिळक सावरकरांनी फक्त महाराष्ट्र पाहिला असता, गांधींनी गुजरात, भोसांनी बंगाल, आणि भगतसिंगांनी पंजाब. तेव्हा तुम्ही असता तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाला असता. पण सुदैवाने तेव्हा आपल्या भारत मातेला एका मंत्राने बांधून ठेवलं होतं. मंत्राने? होय, एका मंत्राने. तुम्हाला देश हवाय की देशाचे तुकडे? आणि मग बघा देशप्रेम काय असतं ते, देशासाठी त्याग करणं ते काय असतं ते, आणि तो मंत्र सुद्धा कोणता आहे हे सुद्धा. किर काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चापेकरांची 3 भावंड पिस्तूल रोखून बसली. तिघही तरुणी मुलं, तिघांचीही लग्न झालेली, दोघांना तर मुलं बाळ. पण आज मुलाबायकांना घरी सोडून त्या सुनसान सडकीवर जीवाचे कान करून वाट बघतायत एका शब्दाची, गोंधे आला रे. मरणाला अगदी खेटून का बसले, याचं कारण तो मंत्र. गोंधे आला रे. वंदे मातरम, वंदे मातरम. अलीपूर कोर्टाच्या आवारात फिरत एक कोवळं विकलांग, उजवा हात जन्मापासून निर्जीव. ज्या हाताने त्याला टाचणी उचलू शकत नाही तो, पण आज त्याच हाताला त्याने जड वस्तू बांधले. वंदे मातरम, वंदे मातरम. लंडनच्या एका सभागृहात समोर एका बड्या इंग्रज ऑफिसरला गोळ्या घालून एक तरुण शांत उभा आहे. आणि पोलीस त्याला धरायला आल्यावर तो म्हणतो काय, डोंट टच मी. कोर्टाची इस्त्री खराब होईल. कुठून आणली मदनलाल धिंगराणी ही सहजता? त्या मंत्रातून. वंदे मातरम, वंदे मातरम. बंगालात फासावर लटकण्याआधी एक मुलगा आपल्या आई समोर उभा आहे आणि त्याची आई त्याला म्हणते काय, खुदीराम, आता माझं कसं होणार? एक तर मी विधवा आणि त्यात तूही चाललास. आई मी फक्त तुझा नाही तर माझी दुसरी आई, माझा देश, त्या भारत मातेचा विचार करतोय. एक तर परवानगी दे आई. असा जातो आणि असा फिरून येतो, मग हसत हसत चढेन फासावर. सारं जग बघत राहील. काही वर्षांनी पुन्हा मावशीच्या पोटी जन्माला येईल, तेव्हा तुम्हाला ओळख. आणि जर ओळखू नाही शकलीस तर माझ्या गळ्याकडे बघ, तुला फाशीचे ओळ दिसतील. वंदे मातरम. कुठे कमावलं त्याने हे वाघेचा काळीच? त्या मंत्रातून. वंदे मातरम, वंदे मातरम.
हा मंत्र तेव्हाही आपल्याला बांधून ठेवत होता आणि आजही. या मंत्राच्या जन्माची गोष्ट ही खूप मजेदार आहे भाऊ. हा तेव्हाचा काळ जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता. तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली. नाव होतं आनंदमठ आणि त्या लेखकाने त्याच्या मित्रांना कादंबरी ऐकायला बोलावलं. वा, काय मस्त लिहिलंय. एक ना एक पात्र डोळ्यासमोर उभं राहत होते. आणि शेवटचा अर्थ भन्नाटच झाला. हा पण एक सांगायचंय. हो हो बोला ना. बाकी कादंबरी मस्त बंगाली जमली, पण त्यात ते गीत आहे ना, त्यांनी काय मजा येत नाहीये. ते उगाच वाटते मध्ये मध्ये, ते काढून टाका. हा बरोबर बोलतात ते, गीताने मजाच जाते. हो, आणि ते गीत असं वाटते की देशाला उद्देशून नेले. उद्या जर हे गीत इंग्रजांना कळलं तर ते पुस्तकावर बंदी घालतील. ते काढून टाका. हो ते गीत काढून टाका. काढून टाका. ठीक आहे असं. ठीक आहे विचार करतो. हे गीत देशवलेले असं वाटतंय कारण की हे गीत देशासाठीच लिहिलं आहे. इंग्रजांनीच काय संपूर्ण जगाने जरी बंदी घातली या पुस्तकावर तर हे पुस्तक छापलं जाईल आणि पुढच्या पिढीसाठी हे एक प्रेरणा म्हणून उभं राहील, एक मंत्र म्हणून उभं राहील. कोणता आहे हा मंत्र? वंदे मातरम, वंदे मातरम. हा मंत्र आहे बंकिमचंद्र यांच्या लेखणीतून आलेला मंत्र. कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा हा मंत्र आहे. वंदे मातरम. आता आम्हाला माहिती आहे. हो पण अर्थात मग संपूर्ण मंत्र नाही काय? चला ऐका. हा, ठीक आहे. आपण आपल्या आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायालाच नमन करतो का? नाही, आपण तिच्या अस्तित्वाच्या पाया पडतो. हा मंत्र देखील आपल्या भारत मातेचं अस्तित्व मानतो. बकीमजी म्हणतात, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. आपल्या भूमीवर नद्या वाहतात, त्यांनी शेती हिरवीगार होते. शस्य श्यामला मातरम. हिरव्यागार शेतांनी पिकांनी डवरलेली अशी आहे माझी आई. वंदे मातरम, वंदे मातरम. शुभ्र ज्योत्सना पुलकित यामिनी. चांदण्यांनी भरलेली आनंदाने नाहलेली अशी या माझ्या देशातली रात्र. पुल्ल कुसुमित दुर्मद शोभिनी. झाडं पानं फुलं यांनी सजलेली माझी भारत मातेची धरती. वंदे मातरम, वंदे मातरम. सुहासिनी सुमधुर भाषिनी. ही आई नेहमी हसतमुख आहे, गोड बोलते. सुखदाम वरदाम मातरम. ती सुख देते आणि आशीर्वाद देईल. वंदे मातरम, वंदे मातरम. पण पुढच्या वेळी हो ऐका ना. ऐका ना. सप्तकोटी कंठ कलकल निनाद कराले, द्विसप्तकोटी भुजे धूर्त कडकरावले. अबला केन मायेत बले भो बलधारिणी नमामि तारिणी त्रिपुदलवारिणी मातरम. तेव्हा असलेल्या 7 कोटी जनतेच्या मुखातून येणारा हा मंत्र आहे आणि त्यांच्या 14 कोटी हातात असणारे शस्त्र असताना देखील कोणाची हिंमत आहे माझ्या आईला आपला म्हणायची. वंदे मातरम, वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. मम हि प्राणा शरीरे हृदय तुम्ही मा भक्ती. तोमराई प्रतिमाकडे मंदिरे मंदिरे. हे भारत माते, तू विद्या आहेस, तू धर्म आहेस, तू प्राणी आहेस आणि शरीर. तुझीच मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम, वंदे मातरम. त्वमहि दुर्गा दश प्रहरधारिणी कमला कमदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि तुम. नमामि कमलाम कमला अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम. तूच दुर्गा, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती, तूच चराचरात आहेस. वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला आज 150 वर्ष पूर्ण होत आहे. वंदे मातरम या गीताचा आज 7 शताब्दी वर्ष. पण वंदे मातरम हा मंत्र निवळ मंत्र नाही तर आपल्या भारत देशाला एकत्र करण्याचा मंत्र आहे आणि आजच्या काळाची गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी आमच्या सोबत म्हणायचे. वंदे मातरम.